फ्रेंड्स, छान सगळे नक्कीच मस्त असाल, अशी मस्त राहा आणि माझा असा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर बघा आज आहे भाऊबीज आणि आता माझा चाललाय स्वयंपाक करायचा. आणि बघा हे पनीर, ते होममेड पनीर आहे, मी घरी बनवले. झालं असं की रात्री खीर बनवायची होती, त्यासाठी 2 लिटर दूध आणलेलं होतं ताईंच्यातलं. तर ते दूधच खराब झालं. बघा आता म्हणलं टाकून देण्यापेक्षा तर मग आपलं ह्याचं पनीर बनवावं. तर पनीर बनवलंय त्यामुळे बघा होममेड पनीर आहे. तर कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा ब्लॉग एंडपर्यंत असाल बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आणि ना हे पनीर खूप छान झाले. म्हणजे असं वाटत नाही की घरचं बनवलेलं विकतचं असल्यासारखंच वाटतंय पनीर. आणि पनीरला जास्त मेहनत पण लागत नाही बनवण्यासाठी. पण छान झालं. विकतचं आजकाल कसं तरी वेगळंच येते पनीर मिसळवरती. हे चांगले येतं पनीर घरच्या घरी. देसी पनीर झालं ही. तर मग बनवायची पनीरची भाजी बघू आता खाऊन. आता असं तर चांगलं झालंय. मग आता खाल्ल्यावर कसं लागतंय ते माहीत नाही. आता भाजी करायची नंतर बघायचं कसं लागतंय कसं नाही. तर मग चला आजचा पूर्ण फुल डेचा व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू करा. आणि चांगलं वाटलं तर लाईक सुद्धा नक्की करा. तर बघा आता मी तर पप्पाला ओवाळते. तर पप्पा पण आलते आमचे कालच. तर मग भाऊबीजसाठी चालते ते पण. मग आपलं पप्पा आणि माझा भाऊ चालता. तर मग त्या दोघांना पण ओवाळलं. आणि त्यांनी आशीर्वादही घेतला पप्पांचा. आणि भाऊ पण आलते म्हणजे माझे ताईंचे हजबंड. तर ते पण आलते, त्यांना पण ओवाळला पण होता व्हिडिओ. पण ते भाऊंच्या मोबाईलमध्ये काढलेला त्यामुळे मग ह्या दोघांचाच व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होते म्हणून मी हीच टाकला व्हिडिओ. तर मग दोघांना पण ओवाळलं, अशोकला आणि पप्पांना. तर भाऊबीजला दोघं पण आलते. मम्मी नव्हती आली कारण मम्मी 2-4 दिवस पहिलेच आलती. आणि तुम्ही म्हणला अशोकला माझ्या पाया पड, कारण मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. तर आपलं त्याला पण पाया पडायला लावलं मी. तर मग असं झालं आमचं. बघा आता आमच्या इथं पाऊस खूप जास्त येतोय. तर मी तुम्हाला दाखवते. दरवाजे पण मी बंद केलेत. आणि किचनमध्ये मी आता मसाले भात बनवते. आणि इथं बसते पिल्लू आणि अशोक. आणि तिथनं दरवाज्यातनं सगळं पाणी येतंय. बाहेरचं इथपर्यंत पाणी आलंय सगळं. आणि मी तुम्हाला पाऊस दाखवते खिडकीतनं. तर आता काही दिसणारच नाही पाऊस. खिडकीतनं नाही दिसणार आता. तर मी तुम्हाला बॅकने दाखवते पाऊस. बघू शकताय कसला पाऊस येतोय भन्नाट आमच्या इथं. तर मोठा पाऊस आलाय ह्यावेळेस. दिवाळीमध्ये थंडी पडते तर आमच्या इथं पाऊस चालू झालाय. आणि त्याच पावसात आता मी मसाले भात बनवते मस्तपैकी. इथं माझ्याला तयारी चालू मसाले भात बनवायची. चला मग आता मी मसाले भात बनवते. तुमच्या नावाची लागत नाही. तर बघा कसलं वारं आणि पाऊस चालू आहे. बघू शकताय खूप जास्त वारं आहे आणि पाऊस पण चालू आहे आमच्या इथं. पडलेली सगळे भिजले. हे बघा यांचा अशक्त पुरा भिजलाय. आम्ही जाम भिजलेलोय. विषय असा झाला की कुत्रे खूप सारे आले आणि आमच्या शेळी पशी आलते. वाघरात शेळी भाटल्याने कणी वाजायला लागली. खूप जास्त भिजले. कुत्र्यांना हाण्यासाठी गेलतो आम्ही. आणि बघा इथं पाणी खूप जास्त शिरलं. इथं आमचा आकाश कंदील सुद्धा तुटून निघला खाली. डायरेक्ट ती पडलाच. खूप जास्त पाऊस मोठा येतोय. आकाश कंदील पडला बघा. अरे दिसत नाही हे बघा. आणि कुत्र्यांना हाण्यासाठी गेलतो तर एवढं सगळं भिजून आलोय आम्ही. तिघं पण भिजलोय आणि आई तिकडे गेला त्या रूममध्ये. तर चला आता मग आता कपडे बिकडे चेंज करतो. तर बघा मग संध्याकाळी आलतो आम्ही हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर ही आहे आमच्या तिथली राजवाडा हॉटेल. म्हणजे आमच्या तिथे जवळच आहे, लांब नाही आहे. मसवडमध्ये पण आहेत हॉटेल, पण तिथल्या तिथे चालतो आम्ही. आणि आम्ही न्यू गाडी घेतलेली तर त्याच्यामध्ये चालतो आम्ही सगळेजण. काही 2 व्हीलरवर आलते आणि काही गाडीमध्ये आलते. तर सगळे आलते. इथं अशोकचं फोटोशूट हे चालू होतं. तर आई नव्हत्या आणि पप्पा घरी चालत होते. आणि आई तर तिकडे गेलत्या त्यांच्या बहिणींच्या घरी. तर मग आई तर काय आल्याच नव्हत्या. मग आम्ही सगळे आलतो. म्हणलं पप्पा पण उद्या जाणार आहे म्हणून आलतो आम्ही सगळे. पप्पा म्हणजे आलेच नव्हते कारण ते घरी होते. कारण घरी पण कोण नव्हतं. तर मग ते आम्हाला म्हणजे तुम्ही पार्सलच घेऊन या.
मग पप्पांना पार्सल घेऊन गेलो आम्ही घरी. आणि जेवणाच्या अगोदर तर आम्हाला इथं मसाले पापड मिळते सगळ्यांना. मग जेवणाच्या अगोदर आम्ही तेच एन्जॉय केले, मसाला पापड हे. तर